आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. एकदा त्यांची रिव्हिजन करू प्रत्येक न्यूमरिकलचे. ठीक आहे. कसे क्वेश्चन्स होते आपण मागच्या टाईमला सॉल्व केलेले त्यांचीच एकदा रिपीट रिव्हिजन करतो. सो पहिल्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलं आहे, पहिला क्वेश्चन म्हणजे आता याची जे न्यूमरिकल क्वेश्चन्स आहेत ते 12 नंबरपासून चालू होत आहेत. म्हणजे 12च्या अगोदर सगळी थिअरी आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2मध्ये पहिले 11 क्वेश्चन आहेत ते कम्प्लिटली थिअरी आहेत आणि 12पासून न्यूमरिकल चालू झालेत. सो हा 12वाला क्वेश्चन आहे, 12वा क्वेश्चन आहे. काय दिलं आहे बघा याच्यात. त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की समहाऊ an ant is stuck to the rim of a bicycle wheel of a diameter 1 meter while the bicycle is on central stand. The wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds with the uniform angular acceleration. Calculate. First is number of revolution completed by the ant in फर्स्ट 10 सेकंड. म्हणजे दिस 10 सेकंड म्हणजे त्या टोटल त्यांनी टायमिंग 10 सेकंदाचाच दिला आहे. आणि नंतर सांगितलं आहे की टाईम टेकन बाय फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन अँड लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. सो पहिले क्वेश्चन समजून घ्या त्यांनी काय दिलेलं आहे ते. ओके. सो बघा जरा त्यांनी सांगितलेलं आहे की समहाऊ an ant is stuck into the rim of a cycle of wheel having diameter 1 meter. ओके. म्हणजे एक मुंगी आहे ती सायकलच्या टायरला चिपकलेली आहे. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी. ओके. सो आता असं कन्सिडर करा की हा एक सायकलचा टायर आहे. ओके. आणि हा काय करतोय, गोल 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 रोटेट होतोय कंपल्सरी. हा रिपीट होतोय, बरोबर आहे. आणि ह्याच्या कुठेतरी एका पॉईंटला सपोज की आपण पकडूयात की याच्या एका पॉईंटला ह्या पॉईंटला सपोज की एक आपली मुंगी आहे ती चिपकलेली आहे आणि ही या टायरसोबतच गोल गोल फिरते. त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे, व्हाईल द बायसिकल इज ऑन अ सेंट्रल स्टँड. ओके. मग हा सेंट्रल स्टँडला आहे असं आपण कन्सिडर करूयात. ओके. द व्हील इज सेट इन टू रोटेशन अँड इट अटेंड फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड इन 10 सेकंड. म्हणजे आता हा जो व्हील आहे तो रोटेट होतोय. ओके. तुम्हाला रोटेट होताना दाखवतो मी. इथे तुम्ही बघू शकता आता हा व्हील आहे तो कम्प्लिटली रोटेट होतोय. ठीक आहे. आणि त्याची फ्रिक्वेन्सी तो किती अचीव करते, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ओके. सो हा त्यांनी काय सांगितलेलं आहे की 10 सेकंडमध्ये तो 10 सेकंडमध्ये 1 मिनिट हां. ओके. सो 10 सेकंडमध्ये तो किती फ्रिक्वेन्सी अचीव करतोय, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती अचीव करते, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. म्हणजे टोटल 10 सेकंडमध्ये त्याला असं 2 रिव्हॉल्युशन पर सेकंडमध्ये तो फिरतोय. ओके. सो त्यांनी काढायला काय सांगितलं आहे, विथ द युनिफॉर्म अँग्युलर एक्सेलरेशन. म्हणजे एक त्याचा एक्सेलरेशन आहे तो कॉन्स्टंट आहे, अजिबात चेंज नाही होत. सो त्यांनी सांगितलं कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लिटेड बाय अँड अँट इन दिस 10 सेकंड. म्हणजे आता हे रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजे काय, हा असे एक एक ह्याला असा म्हणजे फिरतोय तो 2 रिव्हॉल्युशन पर सेकंडच्या स्पीडने. तर त्यांनी असं सांगितलं आहे की कंप्लीट किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन होतात 10 सेकंडमध्ये. ठीक आहे. 10 सेकंडमध्ये मग किती कंप्लीट नंबर ऑफ रिव्हॉल्युशन होतात म्हणजे आपल्याला एन काढायचं आहे. आणि दुसरा म्हणजे टाईम टेकन बाय फर्स्ट रिव्हॉल्युशन आणि लास्ट रिव्हॉल्युशन. टाईम टेकन बाय फर्स्ट रिव्हॉल्युशन म्हणजे आता इकडून एका याने अशी गोल फेरी मारली, सपोज की इथून स्टार्ट केला, गोल फेरी मारून आला इथपर्यंत, तर मग त्याला पहिल्या फेरीला किती टाईम लागला येतो आणि आता गोल गोल फिरत राहिला आणि लास्टच्या फेरीला आला. लास्टच्या फेरीला इथून त्यांनी एक कंप्लीट रिव्हॉल्युशन मारली, एक रोटेशन मारली, तर मग लास्टच्या फेरीला त्याला किती टाईम लागला आहे तो टाईम काढायचा आहे. ओके. सो मी ह्याला एक समअप करून गिवन डेटा लिहितोय. सो व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही, समजेल तुम्हाला. सो काय दिलेलं आहे त्यांनी बघा. त्यांनी सांगितलेलं आहे समहाऊ एन ॲन्ट इज स्टक इन टू द रिम ऑफ अ बायसिकल हॅव्हिंग डायमीटर 1 मीटर. म्हणजे त्यांनी डायमीटर दिलेली आपल्याला, बरोबर आहे. डायमीटर किती दिले, 1 मीटर. फटाफट रेडियस काढूया त्याच्यावरून. रेडियस असते डायमीटरचा अर्धा. डायमीटरचा अर्धा केला तर किती येईल, 1/2 दॅट इज 0.5. नेक्स्ट
while the bicycle is on central stand, wheel is set into rotation and it attains frequency of 2 revolution per second in 10 सेकंड. ओके, म्हणजे बघा त्यांनी आता सांगितलं की 10 सेकंडमध्ये त्यांनी किती रिव्हॉल्युशन पर सेकंड अचीव केलं आहे, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ठीक आहे, 10व्या सेकंदाला, म्हणजे 10व्या सेकंदाला त्याची एवढी स्पीड झाली, 10व्या सेकंदाला त्याची, ही गोष्ट समजून घ्या, इथे कन्फ्यूज नका हो. त्यांनी असं सांगितलं आहे की 10व्या सेकंदाला त्याची एवढी स्पीड झाली. कधी 10व्या सेकंदाला, 10 सेकंडला पोचताना त्याची तेवढी स्पीड झाली. म्हणजे याचा अर्थ तो इनिशियली तर कसा होता, रेस्टवरती होता, बरोबर आहे ना. इनिशियली तो रेस्टवरती होता, म्हणजे इनिशियली त्याची स्पीड 0 होती. म्हणजे गाडीचा, सायकलचा जो टायर आहे तो पहिले फिरत नव्हता, तो नंतर फिरायला लागला. मग N1ची व्हॅल्यू 0 आणि 10व्या सेकंदाला म्हणजे लास्टच्या वेळेला त्याची स्पीड किती झाली, फायनलच्या वेळेला 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. म्हणजे इनिशियली रेस्टमध्ये होता आणि फायनलला जाताना त्याची स्पीड वाढली, ती झाली 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. मग त्यांनी काढायला काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट. पहिला सांगितलं आहे त्यांनी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लिटेड बाय अँड इन दिस 10 सेकंड. म्हणजे त्यांनी पहिले काय काढायला सांगितलं आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायला सांगितलं आहे. सो फर्स्ट वन मी काढतो कॅपिटल अँड दॅट इज नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. आणि सेकंडरी त्यांनी काय काढायला सांगितलं आपल्याला बघा, सेकंडरी त्यांनी सांगितलं आहे टाईम टेकन बाय फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन अँड लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. म्हणजे पहिल्या फेरीला किती टाईम लागला आहे आणि लास्टच्या फेरीला किती टाईम लागला आहे. म्हणजे काय बोलणार आपण, आपल्याला काढायचं आहे टी फर्स्ट आणि दुसरा म्हणजे टी लास्ट असं म्हणूयात. लास्टच्या फेरीला किती टाईम लागला आहे आणि पहिल्या फेरीला किती टाईम लागला आहे हे आपल्याला काढायचं आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. ओके, सो सुरुवात कुठून करायची. सगळ्यात पहिले तर बघा, आता तुम्हाला इकडे प्रश्न पडेल की सर स्टार्ट कुठून करायचा, नेमकं आपल्याला समजणार कसं की कुठून काय काढायचं आहे ते. सो बघा, सगळ्यात पहिले आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायचं आहे. टोटल किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन लागलेत. सो टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती लागणार आहेत, किती होत आहेत ते आपल्याला कसं काय कळणार. बरं चला आपण एक डायग्राम काढूयात. हा एक सायकलचा टायर आहे आणि हा त्याचा स्टँड आहे. तुम्ही समजू शकता. आता हा गोल फिरतोय असं इथून. ओके, सो आपल्याला आता नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायचं आहे. तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन आपण कसं काढणार तुम्हाला ते सांगतोय मी. आता बघा, हा एक सर्कल बोलल्यानंतर इथून ते अशी गोल फेरी मारून ते इथपर्यंत पोचेल, तर त्याला किती डिस्टन्स लागेल, तेवढा किती डिस्टन्स कव्हर करेल तो एका फेरीसाठी. इथून ते इथपर्यंत हा किती होतो. आता हा इकडे अँग्युलर डिस्टन्स बघायचा आहे. आय रिपीट, अँग्युलर डिस्टन्स बघायचा आहे, बरोबर आहे. मग अँग्युलर वाईज जर बघायला गेलो, जर आपण इकडनं अँगल कन्सिडर केला आणि कंप्लीट जर अँगल घेतला तर तो कंप्लीट अँगल 360चा असतो सर्कलचा. 360 म्हणजे किती, 2 पाय, बरोबर आहे. मग टोटल अँगल ह्याचा किती असणार आहे, टोटल अँगल ह्याचा असणार आहे 2 पाय. आपल्याला काढायचं काय, आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, बरोबर आहे. आता नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कसं काढणार. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे आता त्यांनी टोटल किती डिस्टन्स कव्हर केला आहे. आता हे कसं कळणार आपल्याला, या अँटनी टोटल किती डिस्टन्स कव्हर केला आहे आपण आपल्याला 2 पाय करायला लागेल. म्हणजे बघा, आता हा इथून एक गोल फेरी मारली, 2 गोल फेरी मारली, 3 4 5 6 7 8 9 10, जेवढ्या पण तिने गोल फेऱ्या मारल्यात तेवढा जो टोटल डिस्टन्स असेल तो, ज्याला आपण काय बोलणार, त्याला आपण थिटा बोलणार. थिटा म्हणजे काय, थिटा इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केला आहे, त्याचं टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला आहे त्याला आपण थिटा बोलणार. मग हे 1 2 3 4 किती रिव्हॉल्युशनमध्ये होतो आहे. आता एका रिव्हॉल्युशनला जो अँगल लागतो तो आहे 2 पाय. मग त्याला 2 पायने डिवाइड करायचा, कळते. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन एका फेरीसाठी किती लागतो, 2 पाय. मग त्याला तेवढ्या अँगलनी डिवाइड करायचा. सो हा झाला आपला फॉर्म्युला नंबर ऑफ रिव्हॉल्युशनसाठी. काय लागणार आहे आपल्याला याच्यासाठी, एकतर थिटा लागेल आणि दुसरा म्हणजे 2 पाय लागेल. 2 पाय आपल्याला माहिती आहे, 2 पायची गरज नाही, बट थिटा आपल्याला काढायला लागेल. टोटल किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. मग टोटल किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं हे आपण कसं कॅल्क्युलेट करणार, हे आपण न्यूटन लॉस आहेत ना त्या यूज करणार आहोत इथे, ठीक आहे. सो टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं हे कसं कळणार आपल्याला, इथे न्यूटनचे
जे इक्वेशन्स होते ना ते आपल्याला यूज करायचे आहेत. आता आपल्याला काढायचं काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सपोज की मी लिनियर डिस्प्लेसमेंट बोललो असतो तर लिनियर डिस्प्लेसमेंटसाठी एसचा फॉर्म्युला आला असता. मग एससाठी आपल्याला न्यूटन्सकडे कोणता फॉर्म्युला होता, एससाठी आपला फॉर्म्युला होता, इफ यू रिमेंबर, UT प्लस हाफ AT स्क्वेअर, हा फॉर्म्युला होता. सेम जर आपण अँग्युलरच्या केसमध्ये बोललो तर एस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतो, तर अँग्युलर थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो. यू म्हणजे यूला काय बोलणार आपण, यूला आपण बोलूयात ω1, बरोबर आहे. यस, यूला बोलणार आपण ω1 इंटू टी, बरोबर आहे. नंतर काय येईल प्लस 1/2 ए म्हणजे अँग्युलर. आता इथे अँग्युलर बघायचं आपल्याला, एचा अल्फा होईल आणि इथे टी स्क्वेअर होईल. सो आपण हा फॉर्म्युला असा रिप्लेस केला आहे. आपल्याकडे आता ह्या फॉर्म्युलासाठी सगळ्या टर्म आहेत का बघा. थीटा तर काढायचं आपल्याला. ω1 म्हणजे इनिशियल स्पीड, इनिशियल स्पीड किती असेल त्याची, इनिशियल स्पीड तर 0 असेल, बरोबर आहे. टाईम त्यांनी सांगितलेलं आहे इनिशियलसाठी पण टाईम आपला 0च असणार आहे, त्यामुळे ही टर्मच 0 होईल. प्लस हाफ अल्फा. आता अल्फाची व्हॅल्यू त्यांनी दिले का बघा क्वेश्चनमध्ये, डी आहे, आर आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन 10 आहे, 2 आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला अल्फा दिलेला नाही, इकडे अँग्युलर एक्सेलरेशन दिलेलं नाही. मग इकडे अँग्युलर एक्सेलरेशन आपल्याला काढायला लागेल. वी नीड टू फाइंड अल्फा, ठीक आहे. आणि टाईमचं काय कराल आता, हां टीचं ॲक्च्युअलमध्ये हां बरोबर टाईम सारखा राहतो, बरोबर आहे. ती टाईमची व्हॅल्यू मगाशी मी तुम्हाला बोललो ना 0 होणार, ती 0 नाही होणार. टाईम त्यांनी 10 सेकंड दिलेला आहे. टाईम त्यांनी किती दिलेला आहे, टोटल टाईम आहे तो 10 सेकंडसाठी आहे ना. ओके, सो टाईमच्या जागी 10 टाकायचं आपल्याला इथे. आता त्यासाठी पहिले आपल्याला अल्फा काढायला लागेल. पण अल्फा कसं काढणार, आता अल्फा तुम्हाला काढायला लागेल. अल्फा कसं काढणार आपण मला सांगा. आता बेसिकली आपल्याला इकडे सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या यूज करायच्या आहेत. अल्फा काय असतो ते सांगा. अल्फा असतो एक्सेलरेशन. अल्फा काय असतो, अल्फा असतो एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो बरं, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो वेलॉसिटी अपॉन टाईम, बरोबर आहे. पण आता ह्या केसमध्ये व्हेलॉसिटी काय येईल आणि टाईम काय येईल बघा. आता अँग्युलरच्या केसमध्ये बघतोय आपण. अँग्युलरच्या केसमध्ये एक्सेलरेशनला मी अल्फा बोलतोय. व्हेलॉसिटी म्हणजे काय येईल, व्हेलॉसिटीला आपण ओमेगाने डिनोट करतो. व्हेलॉसिटीला आपण कशाने डिनोट करतो, ओमेगाने डिनोट करतो. मग व्हेलॉसिटी टोटल कशी काढणार आपण, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी करायची, ठीक आहे. टोटल जर ॲव्हरेज व्हेलॉसिटी बोललो तो फायनल मायनस इनिशियल करायचा. आपण टाईम किती आहे, टाईम जेवढा लागतोय तो तेवढा टाईम यूज करायचा. सो हा आपण फॉर्म्युला क्रिएट केला आहे एक्सेलरेशन काढण्यासाठी, ठीक आहे. एक्सेलरेशन असतो व्हेलॉसिटी अपॉन टाईम ना, आपण जस्ट तोच फॉर्म्युला यूज केला आहे. सो याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून बघा काय काय आन्सर येतोय. आता इथे त्यांनी ω2 आणि ω1 सांगितलेलं आहे, तर ω2 आणि ω1च्या व्हॅल्यू आपल्याला माहीत. सो त्यांनी आता आपल्याला ω2 इकडे आपल्याला यूज होणार आहे, बट त्यांनी ω2ची व्हॅल्यू दिले का बघा परत गिवन डेटामध्ये. दिसते ω2, कुठेच नाही दिसत. मग ω2 नाही दिला, मग ω2 कसं काढायचं आपण बघा. बेसिकली ओमेगा असतो आपला, ओमेगाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा 2πn असतो, 2π इंटू n, बरोबर आहे. ω2 पाहिजे आपल्याला, ω2 आणि n2. आता इथं व्हॅल्यूज टाका, आन्सर डायरेक्ट येईल तुम्हाला, कळलं. ही व्हॅल्यू रिप्लेस करतो मी वरती. आणि ω1 बोलाल तर ω1 0 येईल डायरेक्ट, तुम्हाला बघायची पण गरज नाही, कारण की स्टार्टिंगला त्याचा जो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन आहे तो 0 आहे. इथे n2च्या जागी n1 येईल ना. इकडे फॉर्म्युला कसा रिप्लेस होईल बघा ना तुम्हीच. 2πn1 आणि n1ची व्हॅल्यू तर 0 आहे, बघू शकता तुम्ही वरती दिसतंय n1 = 0. सो ω1ची व्हॅल्यू 0 आहे. व्हॅल्यूज पुटअप करा जस्ट. ω2च्या जागी काय टाकाल 2πn2 मायनस ω1च्या जागी काय टाकाल 0 अपॉन टाईम. टाईम किती आहे त्याचा, टाईम लागतोय त्याला 10 सेकंड. सो अल्फाची व्हॅल्यू किती येईल 2π, इथे 2 1 2 इंटू पाय इंटू n2ची व्हॅल्यू किती आहे बघा जरा. n2ची व्हॅल्यू बघितलीत ना तर तुम्हाला दिसेल 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. n2च्या जागी सिम्पली 2 पुटअप करा, n2च्या जागी 2 टाकला अपॉन 10. आता इथं 2नी डिवाइड केलं ना, 2 1 2 आणि 2 5 10 असं होईल. सो
इकडे तुम्हाला आन्सर किती भेटतो अल्फाचा 2π/5 हा झाला अल्फाचा आन्सर. ओके 2π/5 हा झाला आपला अल्फाचा आन्सर. मी याला ब्रॅकेट करतो एक. ओके सो आता अल्फा काढलेला आहे आपण. आत्ता आपण आपला मेन फॉर्म्युला आहे कशाचा डिस्प्लेसमेंटचा तो वापरू शकतो. डिस्प्लेसमेंटचा बघा आपण काय फॉर्म्युला बघितलेला होता, हा फॉर्म्युला बघितला होता. एकदा खाली लिहितो परत तसंच्या तसं. आपल्याला अल्फा पाहिजे होता ना, त्या अल्फासाठी आपण एवढी झंझट केली. कळते. ω1 तर 0च आहे, टाईम दिलेला आहे 10 सेकंद. आता आपल्याला काढायचं आहे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचे. त्याची व्हॅल्यू किती येईल ω1 × t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. अँग्युलर एक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण काढतोय. ω1ची व्हॅल्यू 0 आहे प्लस 1/2 × अल्फाची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 2π/5 टाकायचं आहे. सो 2π/5 × टी स्क्वेअर. टीची व्हॅल्यू आहे 10 सो 10 स्क्वेअर येईल. हा 2 इथल्या इथंच कॅन्सल होईल. काय काय उरते बघा जरा. थिटा = उरेल 10चा स्क्वेअर येतो 100 आणि 100ला 5ने जर डिवाइड केलात तर तुम्हाला आन्सर किती येईल हे बघा. 10चा स्क्वेअर आला 100/5 × पाय. ह्याला डिवाइड केलं तर आन्सर येईल 20. 25 = थिटा आला आपला आन्सर. आता फायनल आन्सर काढायचं आपल्याला. काय काढायचं होतं आपल्याला फायनली आपल्याला काढायचं होतं नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन. बघा इथे हे दोन फॉर्म्युले आहेत ना, हे महत्त्वाचे आहेत. आपण पहिले हे काढायचं होतं, ह्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला बघितला. स्टेप बघा कशा केल्यात मी. पहिले मेन काढायचं होतं नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन, बट नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन डायरेक्ट नाही निघणार. त्याच्यासाठी आपल्याला अँगल काढायचा होता. मग अँगल काढला मी. अँगलसाठी आपल्याला ओमेगा आणि अल्फा पाहिजे होता. मग त्या दोघांचे पण फॉर्म्युलेस टाकले आणि त्या दोघांच्या व्हॅल्यू काढल्या आणि आता फायनली आपण नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन काढतो. आता त्याचा फॉर्म्युला आहे θ/2π. सो यूज करा जस्ट. नंबर ऑफ रिव्हॉल्यूशनचा फॉर्म्युला काय आहे θ/2π. थिटाची व्हॅल्यू आहे 20π/2π. पाय गेटिंग कॅन्सल. आन्सर इज 10. सो टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन किती आला आपला 10 रिव्हॉल्यूशन. सो त्यांनी 10 रिव्हॉल्यूशन टोटल मारले. ओके आता आपल्याला ही फर्स्ट टर्म काढली, आपण पहिली टर्म काढलेली आहे. आता दुसरी टर्म काढायची आहे. दुसऱ्या टर्ममध्ये काय काढायचं आपल्याला. आपल्याला त्यांनी विचारलं आहे की पहिल्या फेरीसाठी त्याला किती टाईम लागला. पहिली रिव्हॉल्यूशन कंप्लीट होण्यासाठी बघा इथं काय दिलं आहे टी फर्स्ट, टाईम फर्स्ट आणि टाईम लास्ट काढायचं आहे. पहिल्या फेरीसाठी टाईम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन, म्हणजे पहिल्या रिव्हॉल्यूशनसाठी किती टाईम लागला आणि शेवटच्या रिव्हॉल्यूशनसाठी किती टाईम लागला. आता हा टाईम कसं काढायचा बघा. आता सेकंड कंडिशन काढतो आपण. ओके सो सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, टाईम किती लागला आहे ते काढायचं आहे. ओके सो आपण आता फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत. फॉर्म्युला तोच यूज करायचा आहे कोणता जो तुम्हाला पहिल्यांदा आपण काढला होता ना, S = U + AT. म्हणजे त्याचाच अँग्युलर फॉर्ममध्ये बघायला गेलो तर θ = α1 × t प्लस α2 × अल्फा × t². म्हणजे हा बघा हा वाला फॉर्म्युला होता ना, हा दिसतोय. हा वालाच फॉर्म्युला आपण यूज करू. सेम फॉर्म्युला यूज करू आणि डायरेक्ट आपल्याला इकडे टाईम काढता येईल. बघा कसं काय यूज करणार बघा. सो फॉर्म्युला काय यूज करायचं आपल्याला. इथे लिहितो मी. वेन फर्स्ट रिव्हॉल्यूशन इज कंप्लीट. आता पहिली रिव्हॉल्यूशन कंप्लीट होते त्यावेळीची काय केस आहे ते बघतोय आपण. बरोबर आहे. θ = फॉर्म्युला काय होता आपला ω1 × t प्लस हाफ अल्फा t². ओके ठीक आहे. आता आपल्याला इथे टाईम काढायचा आहे. टाईम आपल्याला इथे काढायचा आहे कळते.
वेन फर्स्ट रिव्हॉल्युशन इनकम्प्लीट म्हणजे त्याला किती टाईम लागला. सो इथे टी फर्स्ट घ्यायचा, इथे पण टी फर्स्ट घ्यायचा. ओके. आता इकडे मला सांगा इथे थीटाची व्हॅल्यू किती येईल. जेव्हा एक सर्कल कंप्लीट फेरी मारतो त्यावेळेला त्याचा अँगल किती असतो, त्याचा अँगल असतो 2π. कळते तुम्हाला. त्यांनी एक जर गोल फेरी मारली, पहिली रिव्हॉल्युशनबद्दल बोलतात ना आपण, पहिल्या रिव्हॉल्युशनमध्ये तो एवढाच डिस्टन्स कव्हर करेल, मग तो किती झाला 2π झाला. मग थीटाच्या जागी 2π टाकायचा. ओमेगा 1 इथे पण सुरुवातीला त्याचा स्पीड आहे तो 0च होईल, बिकॉज इथे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काय होत नाही पहिल्याच फेरीला, म्हणजे ॲट एकदम इनिशियल त्याची स्पीड 0च असते, लक्षात ठेवा. प्लस हाफ इंटू अल्फाची व्हॅल्यू किती आहे, अल्फाची व्हॅल्यू किती येणार इथे. अल्फाची व्हॅल्यू आपण मगाशी काढली तीच पुटअप करू शकता तुम्ही. बघा इथे अल्फा आपण काढलेला होता सुरुवातीलाच, बरोबर आहे. हा अल्फा म्हणजे कसं, त्याचं एक्सिलरेशन कॉन्स्टंट सांगितलं ना त्यांनी, मग हा सगळीकडे आपण अल्फा वापरू शकतो. बघा क्वेश्चन वाचून बघा तुम्ही, त्यांनी सांगितलेलं आहे की एक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे विथ युनिफॉर्म अँग्युलर एक्सिलरेशन. दिसतं इथे 10 सेकंड विथ युनिफॉर्म अँग्युलर एक्सिलरेशन, म्हणजे एक्सिलरेशन त्याचा युनिफॉर्म आहे थ्रूआउट सगळ्या रोटेशनमध्ये. सो काय करायचं आता, अल्फाची व्हॅल्यू किती घ्यायची, 2π/5 घ्यायची. सो जस्ट यूज करा इथे 2π/5, 2π/5 इंटू टी फर्स्ट काढायचं आपल्याला, त्याचा स्क्वेअर आहे. ओके. सो जर तुम्ही याला सॉल्व केलात ना तर 2π डायरेक्टली कॅन्सल होतो, कळते. 2π आणि 2π झाला कॅन्सल. उरलं काय मग, इथे 1 उरेल, इथे 1/, खाली 10 झाला आणि वरती किती आहे, टी फर्स्ट आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 10 इकडे मल्टिप्लायला झाला आणि इथे टी फर्स्ट उरेल, बरोबर आहे, त्याचा स्क्वेअर. इथे गेल्यावरती तो रूट होईल, मग √10 इक्वल टू टी फर्स्ट. आणि √10ची व्हॅल्यू जर तुम्ही लॉग टेबलमधनं बघितलीत ना तर त्याची व्हॅल्यू काहीतरी येते अप्रॉक्सिमेट समथिंग 3 पॉईंटमध्ये येते. ओके. अप्रॉक्सिमेट बघाल तर काहीतरी 3 पॉईंटमध्ये येईल, तर 3 पॉईंटमध्ये लिहिले तरी चालेल. √10 इज ऑल्सो ओके, दोघांपैकी काही लिहा. सो टी फर्स्टचा टाईम आपण असा काढला. आता लास्टच्या फेरीसाठी आपल्याला टाईम काढायचा. ओके. सो लास्टच्या फेरीसाठी टाईम कसं काढायचा बघा. आता ही फर्स्ट रिव्हॉल्युशनसाठी झाला, आता लास्ट रिव्हॉल्युशनसाठी काय येईल, वेन लास्ट रिव्हॉल्युशन इज कंप्लीट. आता शेवटची फेरी जेव्हा तो कंप्लीट करतो त्यावेळी काय होतं बघा. शेवटची फेरी म्हणजे आता आपल्याला इथे T9 पहिले काढायला लागेल, कळते तुम्हाला. सुरुवातीला तर इथे आता टोटल त्याचे किती फेऱ्या होतात, टोटल त्याचे 10 फेऱ्या होतात, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला पहिले 9 फेरीपासूनपर्यंत किती टाईम होतोय ते बघायला लागेल, कळते. स्टार्टपासून ते 9 फेरीपर्यंत, 9वी जेव्हा फेरी जाईल तेव्हा त्याचा टाईम किती होतोय तो काढायला लागेल. म्हणजे कळते का तुम्हाला काय बोलतोय मी. हे बघा आता आपण काढलाय तो काय आहे, हा जो पहिली रिव्हॉल्युशन लागली ह्याला किती टाईम लागला, याला √10 एवढा टाईम लागला, म्हणजेच काहीतरी 3.5 सेकंड पकडा, ठीक आहे. जर आपण बोललो 9वी फेरी म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7 8 9, आता अशी 9 कंप्लीट रोटेशन होतील ना, त्यावेळी त्याला किती टाईम लागला, तो झाला T9 टाईम. आपल्याला हा टाईम काढायला लागेल, कळते तुम्हाला. याची काहीतरी व्हॅल्यू असेल ती काढायला लागेल आपल्याला. मग एकदा का ही T9ची व्हॅल्यू आली मग आपल्याला तर लास्टच्या फेरीला टाईम काढायचा आहे ना. ही तर 9वी फेरी आहे, 9वी झाल्यानंतर 10वी फेरी होईल. मग T10 कशी काय काढायची किंवा टी लास्ट कशी काय काढायची, तर टोटल टाईम आपल्याला टी माहिती आहे. टोटल ह्याला किती लागला आहे टाईम, 10 सेकंड लागला आहे. टोटल टाईम त्यांनी दिलेला आहे 10 सेकंड. मग त्या 10 सेकंडमधनं ह्या T9ला मायनस करायचा. म्हणजे सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आहे T9साठी. ओके. म्हणजे 9वी फेरीकडे काढायची, 9व्या फेरीपर्यंत किती टाईम लागला आहे तो काढायचा आणि टोटल टाईममधनं त्याला मायनस करायचा फक्त. सो बघूया तिकडे किती टाईम लागला आहे ते. आता इथं मी फास्ट करतो, सो तुम्ही समजून घ्या. फॉर्म्युला सेम आहे, थीटा इक्वल टू काय येईल, ω1 इंटू टी प्लस हाफ इंटू अल्फा इंटू टी स्क्वेअर. ओके. T9 लिहितो इकडे मी, पहिलं T9 काढायचं आहे बिकॉज
आता अँगल किती होईल T9 पर्यंत. आता बघा एका फेरीला टोटल डिस्प्लेसमेंट किती होती, एका फेरीला 2π होती. आता 9 फेऱ्या मारल्या म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, 2π × 9 करायला लागेल. कळते ना, एका फेरीला 2π लागला, मग 9 फेरीला किती लागेल, 2π + 2π + 2π + 2π असं 9व्या फेरीपर्यंत बघायला लागेल. म्हणजे टोटल किती होईल, 2π × 9 18π होईल. कळते. सो थिटाची व्हॅल्यू इथे येईल 18π. इकडे ω1ची हे सगळं हे 0 लिहायचं डायरेक्ट. हाफ × अल्फाची व्हॅल्यू किती होती, 2π/5 होती × T9चा स्क्वेअर. सो 2π आणि 18πला कट केला तर किती येईल, 2 9चा 18 असतो, सो इकडे 9 येईल. आणि खाली किती येईल, खाली येईल 10 × काय येईल, T9चा स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात 10 इकडे गेला तर हा होईल 90 = T9चा स्क्वेअर. त्याचा अंडररूट काढलात ना तर तुम्हाला T9चा अप्रॉक्सिमेट आन्सर येईल समथिंग 9.46. ओके, 48 आय थिंक सो 8 आहे. सो हे तुम्ही सॉल्व करा लॉग टेबलनी, तुम्हाला आन्सर जमेल याचा. हा झाला T9साठी आन्सर. ओके, हा T9साठीचा आन्सर आहे. आपल्याला T लास्टचा आन्सर काढायचा आहे, तर तो कसा काढायचा, T लास्ट किंवा T10. तुम्हाला काय सांगितलेलं मी, टोटल टाईममधनं T9ला मायनस करायचा. टोटल टाईम आहे 10 - 9.48. जवळपास तुम्हाला आन्सर येईल 0.51. ठीक आहे, जवळपास एक ॲप्रॉक्सिमेट आन्सर सांगितलं, इथे 2 येईल मे बी. ओके, 5152 एवढा चालेल, 0.5 यायला पाहिजे एवढं लक्षात घ्या फक्त. सो हा तुमचा झाला फायनल आन्सर. ओके, सो नेक्स्ट न्यूमरिकल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण.